केला गुड फ्रायडेला ब्राह्मण सभेने आयोजित केलेला आहे गीत रामायण. 30 तारीख 5 वाजता पुनर्वास गोरेगाव पश्चिम येथे गीत रामायणाचा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रम सादर करणार आहेत ब्राह्मण सभेचे कलावंत. सगळ्यांनी अवश्य तिथे अशीच उपस्थिती लावायची आहे. पुनर्वास गोरेगाव पश्चिम संध्याकाळी 5 वाजता. तिकीट आहे ₹100 मात्र. आणि त्यानंतर पुन्हा संस्कार भारतीचं निवेदन तुम्हाला मी करते. ₹100 तुम्ही एका वर्षासाठी मेंबरशिप घेऊ शकता. आणि याशिवाय तुम्ही जर देणगी दिलीत तर ₹500 वर देणगीला तुम्हाला करामध्ये सुद्धा सवलत आहे. बघा दुहेरी फायदा. तेव्हा तुम्ही अवश्य इथे टेबल ठेवलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही आपल्या मेंबरशिपचे फॉर्म घेऊ शकता. आपल्या पुढच्या कार्यक्रमाला लवकरच सुरुवात होते. मला वाटतं सगळेजण स्थानापन्न झालेत. मागे जे कोणी बसलेले आहेत त्यांनी कृपया बसून घ्यावं. पुढच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. पुढेही देणार आहात कारण कार्यक्रम तुम्हाला तितकाच आवडला आहे. असा दर्जेदार कार्यक्रम आपल्यासमोर आणला आहे तो डॉक्टर शशांक इनामदार आणि डॉक्टर सौ मंजिरी इनामदार यांनी. रसिको, कलेची आवड खूप जणांना असते आणि आपण त्याचा आस्वाद घ्यावा असं बऱ्याच जणांना वाटतंच. पण आपल्याला आवडतं ते दुसऱ्यांना सांगावं, दुसऱ्यांपर्यंत पोहोचवावं ही वृत्ती मात्र फार कमी जणांमध्ये असते आणि ती आहे या इनामदार दाम्पत्यामध्ये. डॉक्टर शशांक इनामदार हे स्वतः तर कलाकार आहेतच. डॉक्टर शशांक इनामदार हे स्वतः कलाकार आहेत, स्वतः संगीतकार आहेत, गीतकार आहेत. पण त्यांना तितक्यात समर्थपणे साथ देते ती त्यांची सुविद्य पत्नी डॉक्टर मंजिरी इनामदार. मंजिरी इनामदार, मंजिरी इनामदार कुठे आहे? मंजिरी इनामदार, नेहमी मला माहिती आहे तू पाठीशी उभी असतेस, पण आत्ता जरा शशांकच्या बरोबर ये जरा. मंजिरी, डॉक्टर मंजिरी गायब आहे. सगळं काम समर्थपणे सांभाळते आणि सत्कार करायच्या वेळेस मात्र ती धावत पळत काहीतरी काम करण्यासाठी घरी गेली आहे. हरकत नाही, आपण त्यांचा सत्कार करणारच आहोत. ही संधी आपल्याला सोडायची नाही आहे. कारण खरंच आपल्याला जे जे आवडतं ते दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जी वृत्ती लागते ती या दोघांमध्ये आहे. आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांना कौतुक वाटतं आणि दरवर्षी आपण या सगळ्या छान छान कार्यक्रमांचा आस्वाद घेतो. असो, आपण आता पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आणि मध्यंतरात, त्याच्या छोट्याशा मध्यंतरात आपण डॉक्टर शशांक इनामदार आणि मंजिरी, कारण एकट्या शशांकचा नाही सत्कार करायचा आहे इथे. डॉक्टर मंजिरी इनामदार, अरे बाप रे, तुझ्या नावाचा जयघोष झालेला आहे. आणि आता मंजिरी समर्थपणे नेहमी पाठीशी उभी असते, आता नवऱ्याच्या बरोबरीने उभी आहे. आणि खरंच या दोघांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. इनामदार मंडळींच्या खूप धन्यवाद. प्रथम स्वरचा पहिला कार्यक्रम नेसवडला करायला तुम्ही संधी दिलीत. पण याच्या मागे कारण झालं ते नेसवड एक कार्यक्रम करतं सहेला रे, एक सवाई स्वरानुभव या नावाने, ज्याच्यात आम्ही पंडित भीमसेन जोशी आणि किशोरी अमोणकर यांच्या सांगीतिक वारसा दाखवणारा एक कार्यक्रम असतो तो. आणि त्या निमित्ताने आमची ओळख झाली आणि तिथनं हा कार्यक्रम पुढे जन्माला आला. तर मी दर कार्यक्रमात आमचे जे आयोजक असतात त्यांना एक पोर्ट्रेट भेट देतो. हे चारकोल स्केच आहे किशोरीताई आणि भीमसेन जोशींचं. कराडला एक आर्टिस्ट आहे पवन नाटेकर म्हणून, त्याच्याकडून आम्ही काढून घेतो आणि ती दर होस्टना आयोजकांना देत असतो. ते हे तुमच्याकरता आमच्याकडून भेट. धन्यवाद. डॉक्टर शशांक नुसते आयोजकच नाहीत तर स्वतः एक कलाकार आहे आणि कलाकारासाठी भेट खरंच किती छान आहे हे मी समजू शकते. आणि मंजिरी, 1 मिनिट, तुमचं स्वागत आणि सत्कार संस्कार भारतीतर्फे होणार आहे. आणि खरं तर सर्व रसिकांतर्फे आहे हा सत्कार. डॉक्टर शशांक इनामदार यांचा सुद्धा वाढदिवस. आता वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि यापुढे असेच उत्तमोत्तम कार्यक्रम आम्हाला तुम्ही देत राहोत याची आम्ही मागणंच करतोय तुमच्याकडे. आणि पुढच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. प्रथमेश, तयार आहेस? चला.
जय शंकरा गंगाधरा, 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 जय शंकरा, जय शंकरा गंगाधरा, गौरी हरा गिरिजावरा, गौरी हरा गिरिजावरा, विपदा हरा शशिशेखरा, विपदा हरा शशिशेखरा, जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा. शंकरा जय शंकरा जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा. विषप्राशुनी जगतासया, विषप्राशुनी जगतासया, विषप्राशुनी जगतासया, विषप्राशुनी जगतासया. विषप्राशुनी जगतासया, विषप्राशुनी, विषप्राशुनी जगतासया, विषप्राशुनी जगतासया, जगतासया विषप्राशुनी. जगता विष
प्राशुनी हा विष प्राशुनी हा विष प्राशुनी जगतासया विष प्राशुनी जगतासया दिधली सुधा करुणा करा 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 दिधली सुधा दिधली सुधा करुणा करा जय शंकरा गंगाधरा जय शंकरा गंगाधरा जय शंकरा गंगाधरा जय शंकरा जय शंकरा जय शंकरा जय शंकरा गंगाधरा जय शंकरा गंगाधरा गौरी हरा गिरिजावरा गौरी हरा गिरिजावरा विपदा हरा शशिशेखरा विपदा हरा शशिशेखरा जय शंकरा गंगाधरा जय शंकरा जय शंकरा जय शंकरा क्या बात आहे, बोलायची गरजच नाही, टाळ्यांनी सगळं सांगितलंय. मंदारमाला या नाटकातलं विद्याधर गोखले यांनी लिहिलेलं हे पद होतं. आणि माझ्याकडे बऱ्याच फरमाईशी येत आहेत आणि आपल्याकडे वेळ कमी आहे. 19व्या शतकामध्ये संगीत नाटकांना सुरुवात झाली आणि 20वं शतक हे तर संगीत नाटकांचं सुवर्णयुग. 3-3 अंकी नाटकं रात्र रात्र चालायची, पुन्हा पुन्हा. मगाशी मी 2-3दा वन्स मोर ऐकला, सारखाच ऐकते तसा वन्स मोर मिळत राहायचा आणि नाटकं पहाटेपर्यंत चालत राहायची. हळूहळू काळ बदलला. 4 अंकीचं 3 अंकी, 3 अंकीचं 2 अंकी आणि तो 2 अंकीचे सुद्धा आता वेळ कमी कमी करत आलेली आहे. नाटकांचा प्रेक्षक वर्ग काही थोडेफार रसिक वगळता दुरावत चाललेले आहेत अशी अवस्था आली. पण तरीसुद्धा अनेक नवीन कलाकार असे आहेत की ही कला जिवंत ठेवण्यासाठी धडपडत आहेत आणि त्या कलेला पुनरुज्जीवन मिळतं आहे. संगीत नाटकांना आता पुन्हा चांगला काळ येऊ लागलेला आहे आणि त्याला कारण आहेत असे नव्या ताकदीचे, नव्या दमाचे गायक. आणि आता यानंतर आपण पुढच्या गाण्याचा आस्वाद घेणार आहोत. प्रथमेश, कोणतं गाणं म्हणणार आहेस? तू बघितलं असशील प्रेक्षकांमध्ये कोण आलंय. उषाताई नाडकर्णी इथे आलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी. हा, मला म्हणून आवडतात हा आमचे गोरेगावकर. त्यांना टाळ्या वाजवा नाही सांगावं लागत. बघा, तुम्ही आल्यात म्हटल्याबरोबर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. तर आपण आता पुढच्या गीताकडे वळूया आणि त्या गीतानंतरच्या मध्यंतरामध्ये आम्ही तुमचं स्वागत आणि सत्कार करणार आहोत. आम्ही तुम्ही आलात याचा आम्हाला खरंच खूप आनंद होतोय. आ
राम रंगी रंगले मन मन राम रंगे रंगले बहुत अच्छा मन हो राम रंगी रंगले 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 मन ओ राम रंगी रंगले मन राम रंगी रंगले मन हो राम रंगी मन हो राम रंगी रंगले आत्मरंगी रंगले मन आत्मरंगी रंगले मन आत्मरंगी रंगले क्या बात मन है आत्मरंगी रंगले मन है आत्मरंगी रंगले मन है आत्मरंगी रंगले मन विश्वरंगी रंगले मन राम रंगी रंगले मन है राम रंगी रंगले राम रंगी रंगले राम रंगी रंगले मन राम रंगी रंगले मन मन है राम रंगी रंगले राम रंगी रंगले राम रंगी रंगले मन है राम रंगी रंगले राम राम रंगे रंगले मन राम रंगे रंगले मन मन राम रंगे रंगले चरणी नेत्र गुंतले चरणी नेत्र गुंतले चरणी नेत्र गुंतले 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 चरणी नेत्र गुंतले
चरणी नेत्र गुंतले भृंग अंबुजातले भृंग अंबुजातले भृंग अंबुजातले भृंग अंबुजातले भृंग अंबुजातले भृंग भृंग अंबुजातले भृंग अंबुजातले भृंग अंबुजातले भवतरंगी रंगले मन राम रंगी रंगले मन हो राम रंगी रंगले मन राम रंगी रंगले राम रंगी रंगले मन राम रंगी रंगले मन राम रंगी रंगले मन राम रंगी रंगले मन हो राम रंगी रंगले मन राम रंगी रंगले राम रंगी रंगले राम रंगी रंगले आ परी विठ्ठल अपरंपार परी विठ्ठल अपरंपार न कळे दया अकार उकार मकार करीती हा विचार अकार उकार मकार करीती हा विचार अकार उकार मकार करीती हा विचार परी विठ्ठल अपरंपार परी विठ्ठल अपरंपार न कळे दया अकार उकार मकार करीती हा विचार अकार उकार मकार करीती हा विचार संतांचे संगती प्रेमाचा कल्लोळा 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 आनंदे गोपाळा माझी येले आनंदे गोपाळा माझी येले अकार उकार मकार करीती हा विचार अकार उकार मकार करीती हा विचार भाळे भोळे भक्त गातती सावळे भाळे भोळे भक्त गातची सावळे भाळे भोळे भक्त गातची सावळे भाळे भोळे भक्त भाळे भोळे भक्त गातची सावळे ज्यांचे प्रेम आवडे विठोबासी ज्यांचे प्रेम आवडे विठोबासी अकार उकार मकार करीती हा विचार
देवीवरू परब्रह्म पुतळा परब्रह्म पुतळा परब्रह्म पुतळा परब्रह्म पुतळा परब्रह्म पुतळा वापर कुमा देवीवरू परब्रह्म पुतळा अकार उकार मकार करीती हा विचार अकार उकार मकार करीती हा विचार परी विठ्ठल अपरंपार परी विठ्ठल अपरंपार नकळे दया अकार उकार मकार करीती हा विचार अकार उकार मकार करीती हा विचार अकार उकार मकार करीती हा विचार करीती हा विचार करीती हा विचार. अभंग. मगाशी मी अगदी सुरुवातीला म्हटलं होतं तसं कधीही भंग न पावणारा तो अभंग. गंमत बघा रसिक हो, 300 वर्ष किंवा त्यापेक्षाही आधी केलेले हे जे अभंग आहेत, काय आहे त्याच्यात एवढं? साधी सोपी भाषा, कुठली अलंकारिक भाषा नाही, काही कठीण नाही, आणि तरीही ते आपल्याला आवडतं. इतकी वर्ष झाली तरी काळाच्या कसोटीवर टिकून राहतं आणि आज घराघरामध्ये ते गायले जातात. ते भक्तिभावाने आपण ताल धरतो. काय आहे या अभंगामध्ये? तर भक्ती आहे. कुठलंही व्याकरण त्यांनी, मला नाही वाटत कुठल्या व्याकरणाचा विचार करून किंवा काही हे मात्रा गण वगैरे विचार करून ते लिहिलं असेल, पण लिहिताना ते परिपूर्णच लिहिलं आहे. आणि आज आपण जरी अगदी मराठीच्या मास्तरणीचा चष्मा लावून बसलो आणि ते अभंग जर वाचायला सुरुवात केली ना, तर त्यात कुठेही आपल्याला चूक आढळणार नाही. कोणत्या विद्यापीठात शिकले होते हे संत? ज्ञानेश्वरांचं शिक्षण काय होतं? मुक्ताबाई काय शिकली होती? आणि तरीसुद्धा आज त्यांचे अभंग, त्यांनी लिहिलेलं लेखन हे आज PhDचा विषय होऊ शकतं. मग ह्याच्या मागे कारण काय असेल? तर मनामधली निर्लेप भक्ती भावना आणि पूर्णपणे समर्पणाची वृत्ती आणि अर्थातच मुळातच असलेलं ज्ञान. नुसत्या ज्ञानाशिवाय हे होऊ शकत नाही, पण त्या ज्ञानाला मिळालेली भक्तीची जोड. आणि म्हणून आजही अजून आपण त्या अभंगांवर डोलतो, ताल धरतो आणि भक्तिभावामध्ये आपणही तेवढेच लीन होतो, ते त्या परमेश्वराच्या चरणी. असो, यानंतर प्रथमेश काय सादर करणार आहेस? रंध्रात पेरिली मी आषाढ दर्द गाणी रंध्रात पेरिली मी आषाढ दर्द गाणी उन्मादल्या सरींची उन्मादल्या सरींची उमजून घे कहाणी रंध्रात पेरिली मी आषाढ दर्द गाणी पुसणार तू कुणाला कुणाला पुसणार
मिटली तसद दारे पुसणार तू कुणाला मिटली तसद दारे धारात नारी धारात नारी धरती जगे इमानी रंध्रात पेरिली मी आशा दर्द गाणी सोसून सोसवेना सोसून सोसवेना गात्री अलक्ष धारा प्राशून पाप येते प्राशून पाप येते डोळ्यात मूढ पाणी रंध्रात पेरिली मी आशा दर्द गाणी पानातुनी मनाचा पानातुनी मनाचा पानातुनी मनाचा माझेच हे शहारे पानातुनी मनाचा माझेच हे शहारे मातीत मातलेला मातीत मातलेला आवेग ही तुफानी रंध्रात पेरिली मी आशा दर्द गाणी प्राणात उडवारे वारे प्राणात उडवारे हलतेच झाड आहे प्राणात उडवारे हलतेच झाड आहे त्यानीच भारलेली त्यानीच भारलेली तू मायली विराणी रंध्रात पेरिली मी आशा दर्द गाणी उन्मादल्या सरींची उन्मादल्या सरींची उमजून घे कहाणी रंध्रात पेरिली मी आशा दर्द गाणी आशा दर्द गाणी आशा दर्द गाणी आ आ अबीर गुलाल उधळीत रंग अबीर गुलाल उधळीत रंग अबीर गुलाल
घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळीत रंग रंग रंग, अबीर गुलाल उधळीत रंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. उंबरठासी कैसे शिवू आम्ही जातीहीन, उंबरठासी कैसे शिवू आम्ही जातीहीन, उंबरठासी कैसे शिवू आम्ही जातीहीन. उंबरठासी कैसे शिवू आम्ही जातीहीन, आम्ही जातीहीन, आम्ही जातीहीन. उंबरठासी कैसे शिवू उंबरठासी कैसे शिवू आम्ही जातीहीन. रूप तुझे कैसे पाहू, रूप तुझे कैसे पाहू, रूप तुझे कैसे पाहू, त्यात आम्ही दीन. रूप तुझे कैसे पाहू, त्यात आम्ही दीन, त्यात आम्ही दीन, त्यात आम्ही दीन. पायरीसी होऊ दंग गाऊनी अभंग, पायरीसी होऊ दंग गाऊनी अभंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू, वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू, वाळवंटी गाऊ, वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू. चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ. चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ. विठ्ठलाचे नाम घेऊ, 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 विठ्ठलाचे नाम घेऊ. होऊनी निसंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळीत रंग रंग रंग, अबीर गुलाल उधळीत रंग.
चोखा म्हणे नाम घेता, 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 चोखा म्हणे नाम घेता. भक्त होती दंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळीत रंग रंग रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा, नाथा घरी नाचे माझा, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. आहे सुरानो चंद्रभा, हे सुरानो चंद्रभा, हे सुरानो चंद्रभा, हे सुरानो चंद्रभा. क्या बात. आहे सुरानो चंद्रभा, चांदण्यांचे कोश माझा, चांदण्यांचे कोश माझ्या, चांदण्यांचे, चांदण्यांचे कोश माझ्या, प्रिय कराला पोचवा कोश माझ्या, प्रिय कराला पोचवा. हे सुरानो चंद्रभा, हे सुरानो चंद्रभा. चंद्रभा चंद्रभा वाट एकाकी तमाची, वाट एकाकी तमाची, वाट एकाकी तमाची. वाट एकाकी तमाची, वाट एकाकी तमाची, वाट एकाकी
हरवलेल्या मानसाची हरवलेल्या मानसाची हरवलेल्या मानसाची हरवलेल्या हरवलेल्या मानसाची हरवलेल्या मानसाची बहुत अच्छे वाह हरवलेल्या मानसाची बरसुनी आकाश सारे बरसुनी आकाश सारे बरसुनी बरसुनी आकाश सारे बरसुनी आकाश सारे बरसुनी क्या बात बरसुनी आकाश सारे अमृताने नाहवा अमृताने नाहवा अमृताने नाहवा हे सुरानो चंद्रवा हे सुरानो चंद्रवा हे सुरानो चंद्रवा चांदण्यांचे 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 कोश माझ्या प्रियकराला पोचवा हा कोश माझ्या चांदण्यांचे प्रियकराला पोचवा हे सुरानो चंद्रभा हे सुरानो हे सुरानो हे सुरानो चंद्रभा ययाती आणि देवयानी या नाटकातलं हे पद अर्थातच लिहिलं आहे कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी. किती सुंदर शब्दात आपल्या मनातल्या भावना प्रियकरापर्यंत पोहोचवण्यासाठी त्या शर्मिष्ठेंनी सांगितलेलं आहे बघा. मी काही बोलायचं नाही असं ठरवलं होतं, भरपूर गाणी ऐकायची, पण हे शब्द ऐकल्यानंतर राहावलं नाही. आता मी मुद्द्याची गोष्ट बोलते आहे. बाई मुद्द्याची गोष्टसुद्धा बोलू शकते आणि फक्त मुद्द्याचीच गोष्ट बोलू शकते, अवांतर न बोलता. आता मी फक्त मुद्द्याची गोष्ट सांगते. पुन्हा एकदा तुम्हाला आठवण देते आहे की माझ्या उजव्या बाजूला जो काउंटर आहे तिथे संस्कार भारतीचं मेंबरशिप तुम्ही घेऊ शकता. ₹100 वार्षिक फी आहे आणि याशिवाय जर तुम्ही देणगी दिली तर ₹500च्या वर देणगीसाठी तुम्हाला करामध्ये सुद्धा सवलत आहे. ही तुमच्यासाठी सुद्धा मुद्द्याची गोष्ट आहे, ती जरूर लक्षात ठेवा. आणि आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळण्या अगोदर दुसरी एक सूचना आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितली होती 30 तारखेला गीत रामायणाचा कार्यक्रम आहे. तो आहे पुनर्वास, संध्याकाळी 5 वाजता. तो दिवस आहे गुड फ्रायडेचा, म्हणजे सुट्टीचा. म्हणजे 30 तारखेला संध्याकाळी 5 वाजता गोरेगाव पश्चिमेला पुनर्वास येथे गीत रामायणाचा कार्यक्रम आहे. ब्राह्मण सभेने तो आयोजित केलेला आहे आणि तिकीट मात्र नाममात्र फक्त ₹100 एवढं आहे. सर्व रसिकांनी अशीच भरभरून दाद द्यावी, प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा आहे. देणारच याची खात्री पण आहे. आणि आता प्रथमेश, आपण फरमाईशीची गाणी घेणार आहोत की कोणती तू ठरव?